मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक साधली आणि त्यामुळंच त्यांचं असं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांनी नेमकं हे गणित कसं साधलं याबाबत आपण खरं तर सहानुभूतीची लाट यावेळेला मोठी होती। नरेंद्र मोदींची लाट कुठं पाहायला मिळाली नाही महाराष्ट्रामध्ये। मग तुम्ही हे गणित नेमकं कसं साधलं आणि कशी हॅट्रिक तुम्ही पूर्ण केली? मी सुरुवातीपासून सांगत होतो, ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या, उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हापासून सांगत होतो की मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने मी विजय होईल। त्याचं एकमेव कारण गेले 10 वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेशी थेट संपर्क ठेवून मी अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये केलेली आणि मला विश्वास होता की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामधील जोडणारा हा मतदारसंघ, या 6 विधानसभा मतदारसंघामधला मतदार हा माझ्या बाजूने राहील। परंतु जे आपण गणित या ठिकाणी मांडलं होतं, प्रत्येक वेळी आपण एक सर्वेक्षण करतो, यावेळेला पण आपला एक सर्वे होता 2,50,000 मतांचा। मावळ विधानसभेत तर तुम्ही म्हटले होते की थोडेफार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे काम केले नाही, त्यामुळं तिथं कमी लीड होईल आणि ते तुमचा अंदाज परफेक्ट झाला। परंतु चिंचवडमध्ये आपल्याला 1,10,000चं लीड मिळेल अशी अपेक्षा होती, तिथं थोडंसं लीड कमी झालं आणि पनवेलमध्ये जिथं तुमचा बालेकिल्ला मानला जातो तिथं पण लीड कमी झालंय। तिथं पण हेच चित्र दिसलं, थोडंसं राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट होता, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथंही काम नाही केलं असं दिसतंय। मी तुम्हाला सांगतो, एकंदरच निवडणुकीचं चित्र पाहता संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळा ट्रेंड होता हे मानावं लागेल। मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जवळपास 6,96,000 मतदारांनी मला मतदान दिलेले। मी गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये 7,21,000 मतं मिळवली होती आणि ती जर पाहता एवढा मतामध्ये तफावत नाही। राज्याचं एकंदर चित्र पाहता या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता, महायुतीचा पदाधिकारी आणि जो मला मानणारा कार्यकर्ता आहे तो माझ्याबरोबर राहिला। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला मानणारा 1,00,000 ते 1,25,000 मतदार आहे, जो श्रीरंग बारणेंना मतदान करतो, तो पक्ष पाहत नाही आणि त्या मतदार माझ्याबरोबर राहिला आणि एकंदरच राज्याचं चित्र बदलत असताना या मतदारसंघातील मतदार मात्र माझ्याबरोबर राहिला। त्याचा जी काही घडामोडी घडल्या गेल्या वर्षभरात त्याचा काही फटका थोडाफार बसला तुम्हाला असं वाटतंय का? कारण 2,17,000चं लीड मागच्या वेळेला होतं आणि आता ते 96,000वरती आले। नाही, मी तुम्हाला सांगतो, मला पडलेली मतदाने त्या मतदानामध्ये फार तफावत नाही, परंतु एकंदरच राज्याचं चित्र किंवा राज्यात घडलेल्या सगळ्या घडामोडी या पार्श्वभूमीवरती एकूणच सगळ्या 48 मतदारसंघामध्ये एकूणच चित्र बदललं गेलं आणि हे मान्य करावं लागेल। शेवट मतदार हा कुणाकडं बांधील नसतो आणि मतदार हा कामाला महत्त्व देतो। जो लोकप्रतिनिधी मतदाराच्या संपर्कामध्ये राहिला, ज्यांनी कामं केली, त्या मतदारांनी, त्या विभागातल्या मतदारांनी त्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे राहिला। परंतु एकंदर चित्र पाहिलं, पक्षाच्या जीवावरती खरं तर या सगळ्या निवडणुका होत असताना किंवा निवडणुकीला सामोरं जात असताना राज्यामध्ये घडलेल्या स्थित्यंतराच्या बाबतीमध्ये मतदार खरं तर वेगळ्या मार्ग मतदारांनी शोधला, हे नाकारता येणार नाही आणि या मतदारसंघामध्ये खास करून मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा प्रामुख्यानं माझ्याबरोबर राहिला, हे चित्र मतदानातून एकदम स्पष्ट झालेलं आहे। तर आप्पा यांना पुढच्या जे काही 5 वर्षाचा कारकीर्द आहे त्यासाठी तुम्हाला खरं तर एबीपी माझ्याकडून शुभेच्छा। परंतु जी काही स्थित्यंतर गेली वर्षभरात घडली त्याचा थोडाफार फटका बसल्याचं या ठिकाणी बारणे सुद्धा मान्य करताना दिसत आहेत। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।